तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मास्टर सर शिंदेवरती. आज आपण बघणार संकलित मूल्यमापन म्हणजे द्वितीय सत्र परीक्षा 2026ची इयत्ता 5वी विषय हिंदीची प्रश्नपत्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो, तिथे तुमचे नाव, शाळेचे नाव, केंद्र, तालुका, जिल्हा टाकायचं असतं. हजेरी क्रमांक, दिनांक, प्राप्त गुण हे शिक्षक टाकत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओवरती नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला परिसर, अभ्यास भाग, गणित, इंग्रजी सर्व विषयाची प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर शिंदेवरती बघायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, मी ज्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला लावेल त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा. जर तुम्हाला स्क्रीनशॉट येत नसेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहू शकता. तर मित्रांनो, एकदम इम्पॉर्टंट ही हिंदीची प्रश्नपत्रिका मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. 50 मार्क म्हणजे 10 मार्क तोंडीची आणि 40 मार्कची लेखी परीक्षा ही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओचा तुम्हाला 100% फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता व्हिडिओ एकदा पूर्ण बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता. इथं हा जो चार्ट दिलेला आहे, हा चार्ट शिक्षकांसाठी दिलेला आहे. याच्यामध्ये ते शिक्षक तुमच्या तोंडीचे, लेखीचे आणि एकूण हे गुण लिहिणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमच्या तोंडी प्रात्यक्षिक चाचणी गुण 10. तुम्हाला इथं तोंडीला गुण 10, इथे तुमची तोंडी, प्रश्न पहिल्यातला तोंडी आणि प्रश्न दुसऱ्यातला ही पण तोंडीच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली लेखी चाचणी सुरू होते तुमची गुण 40. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 3, मौन वाचन करो और अनुलेख करो. तर इथे तुम्हाला अनुलेख करायचा आहे. 1, सेवा डॉक्टर का कर्तव्य है. 2, राष्ट्रीय संपादन स्वच्छ रखता है. 3, इंद्रधनुष्य के रंगों की तरह मिल रह हो. तर इथे तुम्हाला हे अनुलेखन करणे का आहे. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा. 3 मार्कांसाठी हे एकदम इम्पॉर्टंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली प्रश्न 4, उचित शब्द बनाकर लिखो. तर इथे तुम्हाला हे उचित शब्द बनाकर लिहायचे आहे. 2 मार्कांसाठी याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला उपसर्ग और प्रत्येक लगा नए शब्द लिखो. तर इथे तुम्हाला दिन याला उपसर्ग लावून प्रत्येक शब्द लिहायचा आहे. 2 मार्कांसाठी तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहे. याचा स्क्रीनशॉट घेण्याचं काही एवढं इम्पॉर्टंट नाही. त्याच्यानंतर चित्र के नाम लिखो. याची तुम्हाला चित्र के नाम हिंदीमध्ये लिहायचे आहे 4 मार्कांसाठी. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 5, नीचे लिखे शब्दों पर जहाँ ठीक रहो. तर मित्रांनो, हे लगाव. तर इथं तुम्हाला शब्द इथं लिहून याच्यामध्ये हे लिहायचं. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, कारण की हे खूप इम्पॉर्टंट आहे 2 मार्कासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली शब्दसमूह के लिए एक शब्द लिखो. शब्दसमूहासाठी तुम्हाला एक शब्द लिहायचा आहे 3 मार्कांसाठी. तर याच्यामध्ये ज्या विद्यार्थी पढ़ते हैं स्कूल, खेल खेलने वाला, खेल खेलने वाला, गार्डन. त्याच्यानंतर खाली 3, जादू दिखाने वाला, जादूगर. 4, सच बोलने वाला, सच्चा आदमी, ऐसा. 3 मार्क के लिए आप कुछ भी लिख सकते इसमें. त्याच्यानंतर खाली प्रश्न 6, शब्दों के वाक्य में प्रयोग करो. ते शब्द दिले त्याचा तुम्हाला वाक्यामध्ये प्रयोग करायचा आहे 2 मार्कांसाठी. सुबह आणि आझादी शब्द दिलेला आहे. त्याच्यानंतर खाली अधोरेखित शब्द की जहाँ कंस में दिया हुआ शब्द लेकर वाक्य फिर से लिखो. तर अधोरेखित शब्द इथं तुम्हाला मोरगी शब्द दिला आहे. मोरच्या ऐवजी मोरगी शब्द लावून वाक्य जसे तसे लिहायचं आहे. राजू अरुण में सोच रहा है माँ. इथं माँ अरुण के बारे में सोच रही है असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली इथं तुम्हाला तालिका की मदत से वाक्य बनाव. तर ही जी तालिका दिली याच्यामध्ये तुम्हाला वाक्य म्हणजे 3 मार्क्ससाठी याचे स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली प्रश्न 7 बडाव समजो और एक प्रश्न बनाव. तर वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आणि एक प्रश्न बनायचा. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा. वर्णमाला के अनुसार शब्द के क्रम लिखो. तर वर्णमालाच्या अनुसार शब्दचे क्रम लिहायचे, म्हणजे क, का, की अशा अनुसारानं तुमची हे शब्द यांचे तुम्हाला क्रम लिहायचे आहे. 1 नंबर ऊन, 2 नंबर जो येईल तो छत, 3 नंबर तितली आणि 4 नंबर धरती. 1 मार्कासाठी तुम्हाला हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली विराम चिन्ह का उपयोग करणे वाक्य फिर से लिखो. तर विराम चिन्हाचा उपयोग करून ही जे वाक्य गाय ने बकरी से पूछा वह छोटा पौधा कहा गया, हे वाक्य तुम्हाला पुन्हा लिहायचे 2 मार्कासाठी. याचं पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाकायचं. त्याच्यानंतर खाली प्रश्न 8, कोष्ठ में उचित शब्द में चुनकर रिक्त स्थानों की पूर्ती करो. तर हे जे कंसामध्ये शब्द दिले हे शब्द तुम्हाला वापरून उचित स्थानाची पूर्ती करायची 5 मार्कांसाठी. इथं तुम्हाला ते एक शब्द मांडणी करायचं आहे. त्याच्यानंतर खाली निम्नलिखित प्रश्न उत्तर
लिखो केवळ 2 निम्नलिखित. 4 मार्कांसाठी इथे तुम्हाला हे जे 3 दिले आहे 3 पैकी तुम्ही 2 लिहून 4 मार्क मिळू शकतात. त्यानंतर खाली शेवटचा प्रश्न क्रमांक 9 निम्नलिखित शब्द मी समानार्थी शब्द लिखो केवळ 2. त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचे शुभ, वृक्ष, इनाम 2 लिहायचे आहे. त्यानंतर खाली निम्नलिखित शब्दों के वचन बदल कर लिखो केवळ 2. त्याचे तुम्हाला वचन बदलून लिहायचे 2 मार्कासाठी. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला परिसर अभ्यास भागची सुद्धा आपल्या चॅनलवरती प्रश्नपत्रिका बघायला मिळेल. एकदा चॅनलवर जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलमध्ये बघा परिसर अभ्यास भागची पण मी व्हिडिओ टाकली आहे आणि कमेंट करायला विसरू नका.